उन्हाळ्यात तोंडाला अजिबात चव राहत नाही आणि चटरपटर काहीतरी खावंसं वाटतं। त्यामुळे आपण असे छान उन्हाळी वाळवण बनवून ठेवले की दुपारी मस्त असं कडक उन्हामध्ये खायला खरंच खूप छान वाटतं। चला म्हटलं आज मस्त बाजरीच्या खारोड्या बनवून घ्याव्या। त्यासाठी इथे बाजरी थोडा वेळ भिजत घातली होती, ती घेतली। त्यानंतर तीळ आणि लसूण, जिरे आणि लाल मिरची हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्त असं बारीक करून घेतलं। त्यानंतर इथे 2.5 पट पाणी टाकलेलं आहे बाजरीच्या, कारण बाजरी कण्या शिजण्यासाठी थोडंसं पाणी एक्स्ट्राच लागतं। चला आता कण्या छान याच्यामध्ये टाकून घेतल्या, मस्त याला शिजू द्यायचं आहे खूप वेळ। आणि चटचट असा आवाज आला की समजून जायचं की हे मिश्रण शिजलेलं आहे आणि याला हटायला पण जास्त काही वेळ लागत नाही, खूप सोपं आहे। आणि आता मस्त छान शिजलं होतं, घट्ट देखील झालं होतं। तर आईंनी घालायला सुरुवात केलेली होती खारोड्या। माझं घरातील थोडंफार काम बाकी होतं, मी ते आवरत होते। त्यानंतर माझं आवरून झाल्यानंतर मी पण आले आईला मदतीला आणि आम्ही दोघींनी मिळून छान अशा खारोड्या घालून घेतल्या। तर बऱ्याच ठिकाणी ना याच्या पापड्या पण बनवल्या जातात, पण आम्ही ना असे वडे टाकतो। म्हणजे हे वडे जे आहे ना हे तव्यावरती मस्त भाजून पण खाता येतात किंवा तळले तरी पण छान लागतात। तर त्यामुळे अशा पद्धतीचे जसे सांडगे असतात ना त्या पद्धतीने वडे बनवून घेतो। आणि खरं तर हे उन्हाळी कामं करायला आणि मग त्यानंतर ते खायला पण एक वेगळीच मज्जा असते बरं का। उन्हाळ्यामध्ये आपल्याला गव्हाचा चीक, बाजरीच्या खारोड्याचा चीक हे सगळं आपल्याला फक्त उन्हाळ्यातच खायला भेटतं। एरवी जर करून खायचं म्हटलं तर आपल्याला काही करता येत नाही। त्यामुळे मग आम्ही तरी लहान होतो तेव्हा ना उन्हाळ्याची खूप जास्त वाट बघायचो। ह्या बाजरीच्या कण्या देखील आम्हाला खायला खूप जास्त आवडायच्या आणि आज पण मी थोड्याशा गरम गरम खाऊन घेतल्या, त्यानंतर वडे टाकायला सुरुवात केली। तर तुम्हाला पण हे उन्हाळी वाळवण खायला आवडतात का? नक्की मला कमेंट करा। नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक